साठी आनंदाची बातमी आहे। शेवटी लाडक्या बहिणींचं टेन्शनच मिटलं। ई केवायसी पुन्हा सुरू। फडणवीस यांनी सगळं सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यांनी दिलेल्या संकेतानुसार लवकरच ई केवायसीचा पर्याय खुला होऊ शकतो। तर लाडक्या बहिणींनो, आता बघा, देवेंद्र फडणवीस यांनी मोठी खुशखबर दिलेली आहे की लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे। लवकरच त्यांनी ई केवायसी साठी पोर्टल सुरू करणार आहेत। तर त्या बाबतीत अजून त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आता पहिलं या नोटीस मध्ये जाणून घ्या या लवकरच। लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसापासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे। या योजनेचा लाभ घेतलेल्या परंतु ई केवायसी करू न शकणाऱ्या पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिलांचे नाव लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आले आहे। त्यामुळे आता लाखो लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीत। दरम्यान आता काही महिला तांत्रिक ई केवायसी करू शकलेल्या नाहीत। म्हणूनच पुन्हा एकदा आम्हाला ई केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महिलांकडून केली जात आहे। याच मागणीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाष्य केले आहे। त्यांनी लाडक्या बहिणींना एका प्रत्यक्षपणे खुशखबरच दिली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता भरपूर ठिकाणाकडून लाडक्या बहिणी जे आहेत त्यांनी मागणी करत आहेत की आम्हाला एक संधी द्यावी, कारण की आता त्यांनी फक्त एवढं सांगत आहेत की ई केवायसी पोर्टल आम्ही चालू करणार। बट ते ई केवायसी पोर्टल त्यांनी चालू कधी करणार सांगितलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी जर त्यांनी तयार असेल लाडके बहीण ई केवायसी करण्यासाठी तर आम्ही विंडो ओपन करेन। तर हे जे आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। तर मी तुम्हाला ते पूर्ण व्हिडिओ पण तुम्हाला दाखवेन। तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की तुम्ही जास्तीत जास्त करून एक विनंती अर्ज म्हणून असं कमेंट करा। आपण जेवढं होईल तेवढे आपण जास्तीत जास्त करून जे आहे आपलं बोलणं सरकारकडे पाठवूया। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विनंती अर्ज म्हणून कमेंट करा। आता पुढची नोटीस बघा। आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे। आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे त्याशिवाय ज्या महिला पात्र आहेत पण ई केवायसी करता आली नाही अथवा चुकली आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा ई केवायसी प्रक्रिया सुरू होऊ शकते, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, फक्त कमेंट करायचं आहे लाडक्या बहिणींनो। आता महिला ई केवायसी नंतर अपात्र ठरल्या आहेत, पण त्याच वेळी अनेक महिलांच्या खात्यात पात्र असतानाही आणि ई केवायसी केली असतानाही पैसे जमा झाले नाहीत। बघा आता लाडक्या बहिणी, तुमचं ह्यामधलं काय प्रॉब्लेम आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। कारण की तुम्ही ई केवायसी करून सुद्धा तुम्हाला पैसे आले नाही का, आणि ई केवायसी केली नाही तरी सुद्धा तुम्ही पात्र आहे, तरी सुद्धा तुम्हाला एक संधी भेटावी ई केवायसी साठी, तर तुम्ही ही कमेंट करून सांगा। तर 4 महिन्यापासून हप्ता मिळाला नसल्याने लाडक्या बहिणीमध्ये नाराजी आहे। त्याशिवाय विरोधकांकडून गंभीर आरोपही केले जात आहेत। पण आता सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात 2 टप्प्यात 6,000 रुपये जमा होणार आहेत। आधी फेब्रुवारी मार्च, त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते। म्हणजे बघा आता लाडक्या बहिणींनो, जे लाडक्या बहिणींचे पाठीमागचे राहिलेले हप्ते होते ते लाडक्या बहिणींना आता परत भेटणार आहेत। तर तुम्ही हे पण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल आणि पुढची नोटीस पण मी तुम्हाला सांगेन लवकरच। पुढे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचं मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी ई केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील, अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात येते। लाडक्या बहिणींना अपात्र होण्याची मुख्य कारणे: आधार व बँक खात्यात नाव जुळत नाही, केवायसी पूर्ण नाही, आधार बँक खात्याशी लिंक नाही, मोबाईल नंबर बंद आहे, कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, 4 चाकी वाहन आहे, सरकारी नोकरी, आयकर भरणे। तर बघा आता लाडक्या बहिणींनो, ह्यामध्ये जर बघितलं तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की आधार खात्यामध्ये बँक नाव जुळत नाही, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आहे आणि तुमच्या बँक खात्यात नाव वेगळं आहे, तरी सुद्धा तुम्हाला हे प्रॉब्लेम येत आणि केवायसी पूर्ण नाही त्यामुळे सुद्धा। आणि जे देवेंद्र फडणवीस यांनी की जे लाभार्थी आहेत, जे लाडकी बहीण आहेत, त्यांनी निकषात बसले नाही म्हणून त्यांनी ई केवायसी केले नाही, तर असं त्यांनी सांगितले आहेत। तर ते बाबतीत आपण काय निकष होते आणि तुम्हाला काय करावे लागेल ते सुद्धा तुम्हाला मी आता हे सगळं क्लिअर सांगणार आहे, म्हणजेच तुम्हाला सगळं ते कळणार आहे। तर हे व्हिडिओमध्ये आता बघा त्यांनी काय सांगितले, ह्यांची पुढची तुम्हाला नोटीस जी आहे त्याला काय करावे लागेल ते सुद्धा मी तुम्हाला हे व्हिडिओ नंतर मी तुम्हाला दाखवतो, तर हे बघा। पण
जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठल्या तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. आणि म्हणून हे जे काही आत्ता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. त्यांची केवायसी झालेली आहे त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही. आता आपण ह्यासाठी काय करावे लागेल, आता ह्याच गोष्टी बघा. आता त्यांनी काय सांगितलेलं आणि पुढे आज या गोष्टी तपासा. आधार बँक लिंकिंग असावा तपासा. केवायसी पूर्ण करा. म्हणजे केवायसी जरा तुमची जर झाली नसेल तर नवीन केवायसी लवकर सुरू होणार त्यावेळी तुम्ही केवायसी सरळ पूर्ण करायचा आहे. मोबाईल नंबर सुरू ठेवा. मोबाईल नंबर कोणाकोणांचे बंद झालेले आहेत तर ते नंबर चालू असणे गरजेचे आहे आणि जे आधार कार्डला नंबर लिंक आहे तेच नंबर असायला गरजेचे आहे. नावाचे स्पेलिंग जुळवा. म्हणजे आधार कार्डवर बँकमध्ये तुमचं जे नाव आहे ते सेम असणं गरजेचं आहे. बँक बॅलन्स वेळोवेळी तपासा. म्हणजे बघा लाडक्या बहिणींनो, बँकेमध्ये बॅलन्स पण ठेवा आणि तुम्ही बॅलन्स चेक करत राहावा की तुमचे पैसे आले आहेत का नाही. तरच तुम्हाला ते लवकरात लवकर कळणार आहे. आता ह्या पुढचं तर लास्ट नोटीस बघा आता काय असणार आहे. नोटीस काय असणार आहे? 9 लाख महिला अपात्र. महत्वाची सूचना. सरकारने पडताळणी केल्यानंतर सुमारे 9 लाख महिला अपात्र ठरवल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आता बघा हे मेन जे कारण आहेत ना, हे मेन कारण आहेत तुमचे अपात्र ठरण्याचे. तर हे जर बघितलं तुम्ही लाडक्या बहिणींनो तुम्हाला पूर्ण कळणार आहे. तर तुम्ही हे बघा आणि कमेंट करून सांगा मला नक्की तुम्हाला यामधलं काय आहे का. आधार आणि बँक खात्याला नाव वेगळे असणे, केवायसी पूर्ण नसणे, उत्पन्न मर्यादा जास्त असणे, सरकारी नोकरी, 4 चाकी वाहन, आयकर भरणे. तर बघा लाडक्या बहिणींनो आता आयकर म्हणजे हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण की ITR त्यांचं जे हस्बंड असेल किंवा त्यांचे घरातले कोण असेल मोठे तर त्यांनी एकदा साठी एज्युकेशन लोनसाठी किंवा कोणत्याही लोनसाठी त्यांनी आयकर भरले असेल तर त्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे. 4 चाकी वाहन असणे, केवायसी पूर्ण झालं नाही, ते काही सुद्धा तुमचं कारण असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तरच आपल्याला कळेल. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला लवकरच अपडेट देणार आहे. ई केवायसी नवीन आता सुरू होणार आहे. कधी सुरू होईल आणि त्याला काय कागदपत्र लागेल तुम्हाला मी सांगणार आहे. कमेंट करून तुम्ही सांगा.